नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक जो सर्वच परीक्षांना असतो, मराठी व्याकरणामध्ये प्रयोग। तर ह्या चॅप्टरवर प्रत्येक प्रश्न आपल्याला अगदी प्रश्न बघितल्याबरोबर कसा सोडवायचा त्याच्या सर्व ट्रिक्स अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडला तर नक्की इतरांना शेअरसुद्धा करा। तत्पूर्वी परत एक महत्त्वाची गोष्ट, महा TET 2024 10 नोव्हेंबरला नियोजित आहे। त्यासाठी आपल्याकडे सर्व विषय नियमित लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आणि टेस्ट सिरीज 899 रुपयात। 899 रुपयात फर्स्ट पेपर, सेकंड पेपर मॅथ सायन्स आणि सेकंड पेपर सोशल सायन्स आणि तिन्ही पेपरचे एकूण 30 पेपर हे सगळे टेस्ट सिरीजमध्ये सोबत नोट्स, PYQ, PDF, ई-बुक्स हे सगळं तुम्हाला मोफत मिळेल। पास होण्याची लेखी हमी आम्ही सांगतो, त्या स्ट्रॅटेजीनुसार जर गेले तुम्ही 100% पास व्हाल। 9657779495 या नंबरवर कॉल करा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। सोबतच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 थर्ड टेट 1099 रुपयात आणि ह्याच्यामध्ये ती बॅच TETची इन्क्लूड राहील 1099 रुपयामध्ये। मित्रांनो, आपल्या कोणत्याही बॅचमध्ये संपूर्ण विषय लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, टेस्ट सिरीज मिळेल, मागील सर्व वर्षींचे तुम्हाला सराव पेपर मिळतील आणि व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा तब्बल वर्षभराचा कालावधी आणि व्हिडिओ कितीही वेळा तुम्हाला बघता येईल। लक्षात घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासेसच्या माध्यमातून यश मिळवलेलं आहे। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल तात्काळ ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। चला सुरुवात करूया। अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर प्रयोग। बघा, आता प्रयोग म्हणत असताना इथे तुम्हाला सांगतो, आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, ती म्हणजे कोणती सर, कोणती गोष्ट महत्त्वाची? तर वाक्याचे घटक किती? बघा, एक प्रश्न येतो तुम्हाला, त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मी इथे क्लिअर करून देतो। तुम्हाला जर विचारलं वाक्याचे घटक किती, या प्रश्नाचं उत्तर 3। बघा, वाक्याचे घटक किती या प्रश्नाचं उत्तर 3। सर कोणते घटक? कर्ता, कर्म, कर्ता, कर्म आणि कोण सांगा? क्रियापद, हे 3 घटक आहे। बघा, वाक्याचे भाग किती जर म्हटलं, बघा इथे पुन्हा एक प्रश्न वेगळा, कसं? तर वाक्याचे तुम्हाला काय म्हटलं सांगा? भाग किती म्हटलं तर 2 भाग, एक भाग कर्त्याचा आणि एक भाग क्रियापदाचा, कारण प्रत्येकच वाक्यात कर्म नसते म्हणून। मग हा प्रयोग कुणाशी संबंधित आहे? तर या वाक्यामध्ये जे 3 घटक आहेत त्या 3 घटकाशी संबंधित आहे। बघा, ॲक्च्युअल मी प्रयोगावर किती लेक्चर घेतलेले आहे तर 10 लेक्चर घेतले आहे। 2 लेक्चर कमीत कमी 500-600 प्रश्न घेतलेले आहे। पण मी तुम्हाला 10 मिनिटात सुद्धा प्रयोग कसा ओळखायचा आणि परीक्षेत वाक्य पाहिल्याबरोबर विदिन 5 सेकंडमध्ये आन्सर कसं काढायचं ते मी सांगू शकतो। लक्षात घ्या। मग आता बघा, वाक्याचे घटक 3, भाग 2, एक कर्त्याचा भाग त्याला उद्देश विभाग असं म्हणतात आणि दुसरा क्रियापदाचा भाग त्याला विधेय विभाग असं म्हणतात। तर म्हणून प्रयोगाचे सर प्रकार किती होतात? बघा, भाग हा मुद्दा बाजूला ठेवा, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती होतात? 3 प्रकार होतात। कारण कसं असते की याच्यातील प्रयोग म्हणजे नेमकं काय त्याला समजून घ्या। प्रयोग आपण नेमकं कशाला म्हणूया? क्रियापद कोणानुसार बदलते, म्हणजे कोणाच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते। जसं आपण काय म्हणू सांगा, राम म्हटलं की आपण म्हणतो गातो, हे झालं क्रियापद। राधा म्हटलं की आपण काय म्हणतो? गाते। आणि दोघे म्हटलं की आपण काय म्हणतो? गातात। मग असं क्रियापद बदलते। ते क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते की कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते की दोघांच्याही लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही, ह्याच्यानुसार प्रयोगाचे 3 प्रकार पडतात। मग ते जर क्रियापद समजा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत असेल तर तेव्हा तो प्रयोग कर्त्याचा होतो, कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत असेल कर्माचा होतो आणि दोघांच्याही बदलत नसेल तर तेव्हा तो भावे प्रयोग होतो, असं लक्षात ठेवा। मग आता ते बदलते केव्हा आणि बदलत केव्हा नाही ते आपण पहिल्यांदा बघूया। ह्यासाठी थोडंसं आपल्याला एक समजून घ्यायचं आहे, ती गोष्ट म्हणजे कोणती? तर कर्ता म्हणजे काय? कर्ता म्हणजे कोण होतो? जसं आपल्या घरी म्हणतो माझे वडील माझ्या घराचा कर्ता आहे,
माझ्या घरचा करता भाऊ आहे, माझ्या घरची ताई करता आहे, मी करता नाही. बघा, मी घराचा करता नव्हे. कर्ता म्हणजे काय होतो तर क्रिया करणारा. लक्षात ठेवा, कर्ता म्हणजे क्रिया करणारा. मग वाक्यात क्रिया करणारा, लक्षात घ्या, क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा. हे बघा इथे काय वाक्य समजून घ्या. वाक्य काय आहे की राम आंबा खातो. बघा, क्रिया कोणती? खाण्याची. खाणारा कोण? राम. हा वाक्याचा करता. राधा गाणे गाते. गाणारी कोण सांगा? बघा, क्रियापद कोणतं? गाते. क्रिया कोणती आहे? गाण्याची. मग गाणारी कोण? राधा. वाक्याचा करता. विद्यार्थी अभ्यास करतो. क्रियापद कोण आहे सांगा? करतो. धातू कोणता? कर. करणारा कोण? विद्यार्थी. वाक्यात क्रिया करणारा जो कोणी दाखवलेला असतो तो वाक्याचा करता असतो. आई स्वयंपाक करते. करणारी कोण? आई. मग आई वाक्याचा करता. बाबा जेवण करतात. करणारे बाबा. रमा पुस्तक वाचते. वाचणारी रमा. श्याम गावाला गेला. जाणारा श्याम. शिक्षक वर्गात आले. येणारे शिक्षक. बघा, गायी घरी आल्या. येणाऱ्या गायी. बघा, बाबांनी गाणे म्हटले. म्हणणारे बाबा. ताईने पुस्तक दिले. देणारी ताई. मग वाक्यात जी क्रिया असते ती क्रिया करणारा कोण असतो? कर्ता असतो. क्रिया करणारा कोण असतो? कर्ता असतो. हे समजून घ्या. बघा, क्रिया करणारा कोण असतो? कर्ता असतो. मग आपण असं म्हटलं, सरांनी व्याकरण शिकवले. शिकवणारे सर. बघा, श्यामने पूजा केली. करणारा श्याम. तर ह्या कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर आता तुम्हाला इथे कर्ता समजला. आता प्रत्यय म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे इकडे प्रत्यय नसताना इथे आपण म्हटलं राम, हे श्याम, इथे काय म्हणून सांगा? राधा, इथे रमा आणि काय म्हणून सांगा? सीता. तर हे प्रत्यय नसताना प्रत्यय कोणाचे लागतात? विभक्तींचे प्रत्यय लागतात. शब्दयोगी अव्ययांचे प्रत्यय लागतात. बघा, आता राम हा प्रत्यय नसताना, हे लक्षात ठेवा, राम हा केव्हा म्हणून सांगा आपण? प्रत्यय नसताना. आणि प्रत्यय असताना म्हणजे बघा, प्रत्यय असताना काय होईल? रामाने, रामाचा, रामाला, रामाशी. बघा, रामाहून, रामातून. तर हे होय प्रत्यय असताना. तर कर्त्याचा प्रयोग केव्हा होतो? एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो 1000% कर्त्याचाच प्रयोग होतो. बघा, कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्त्याचाच प्रयोग होतो. कर्ता नाम स्वरूपात पाहिजे. हे बघा, नाम म्हणजे असा तो, ती, ते, त्या सर्वनाम स्वरूपात नको आहे, हे लक्षात घ्या. मग हे बघा, प्रत्यय नसताना कर्त्याचा प्रयोग होतो. आता कर्तरी प्रयोग केव्हा होतो हे लक्षात घ्या. एका कर्त्याला प्रत्यय नसताना, हे बघा इथे तुम्हाला सांगतो पॉइंट, कर्त्याला प्रत्यय नसताना, झालं एवढंच. कर्त्याला प्रत्यय नसताना कर्तरी प्रयोग. मग तुमच्या समोर वाक्य येतं. तुमच्या समोर वाक्य काय म्हणतं? येऊन काय म्हणतं वाक्य? राम आंबा खातो. प्रयोग ओळखा. खाणारा कोण? राम. कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही. संपला कर्तरी प्रयोग. राधा गाणे गाते. गाणारी कोण? राधा. बघा, कर्त्याला कोणताच प्रत्यय नाही. राधाला, राधाने, राधाशी, राधाचा, राधाची, राधाहून, राधातून असं काही म्हटलं गेलेलं नाही. राधा स्वतंत्र आहे. कोणताही विभक्तीचा, शब्दयोगी अव्ययाचा, इतर कोणताही प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला नाही आहे, म्हणून कर्तरी प्रयोग. विद्यार्थी अभ्यास करतो. करणारा विद्यार्थी. प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. संपलं. कर्त्याला प्रत्यय नसताना कोणता प्रयोग होतो सर? कर्तरी प्रयोग होतो. बघा, कर्तरी प्रयोग होतो. कर्त्याला प्रत्यय नसताना कर्तरी प्रयोग होतो. आई स्वयंपाक करते. करणारी कोण? आई. वाक्याचा प्रयोग कर्तरी प्रयोग, कारण कर्त्याला प्रत्यय नाही. बाबा जेवण करतात. करणारे बाबा. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. नंतर रमा पुस्तक वाचते. वाचणारी रमा. कर्त्याला प्रत्यय नाही, सर कर्तरी प्रयोग होईल, असं लक्षात घ्या. ठीक आहे. आता वाक्यात जर याचे 2 प्रकार पडतात. आता प्रकारावर TET मध्ये प्रश्न विचारतच नाही, लक्षात घ्या. डायरेक्ट कर्तरी कर्मणी भावेवर विचारते. ह्याचे 2 प्रकार पडतात. कर्म जर असेल तर सकर्मक कर्तरी. हे बघा, ह्या प्रत्येक वाक्यात कर्म आहे. कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो ते म्हणजे कर्म. कर्म म्हणजे जसं तुम्ही गाव हिंडले म्हणजे कर्म नाही. सकाळी गेले आणि जेवायला आले, आई म्हणते कामाचा ना धामाचा म्हणते, खायला काळ म्हणते, भुईला भार म्हणते. मग जेव्हा बघा, कर्म कोणाला समजते? अरे गावातल्या गुराख्याला समजते, शाळेत नाही गेला त्याला समजते. मग वाक्य तुम्ही म्हटलं, दादा म्हणते मी मुंबईला चाललो म्हणते. हे बघा, इथे जर समजा मी वाक्य तुम्ही जर म्हटलं, काय वाक्य म्हटलं की मी मुंबईला चाललो. ऐका, वाक्यात लक्ष द्या. मी मुंबईला जाणार. तर पुढचा काय विचारते? काय काम आहे म्हणते. बघा, काय काम आहे. मग कर्म. कर्म म्हणजे काम. कर्म म्हणजे कोण सांगा? काम. हे लक्षात घ्या. मग मी तुझ्या घरी येतो म्हणते. काय काम आहे? मामाच्या गावाला चाललो. काय काम आहे? वाक्यात कर्म नाही. पण मी मुंबईला औषधोपचार घेण्यासाठी चाललो. औषधोपचार कर्म. राम आंबा खातो. कोणतं काम सुरू आहे सांगा? खाण्याचं. कर्ता ज्याच्यावरती क्रिया करते.
कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावरती घडते त्याला कर्म असे म्हणतात। राधा गाणे गाते, गाण्याची क्रिया गाण्यावर। विद्यार्थी अभ्यास करतो, कोणतं काम सुरू आहे? अभ्यास। आई स्वयंपाक करते, कोणतं काम सुरू आहे? स्वयंपाक। बाबा जेवण करतात, काय काम सुरू आहे? जेवण। रामा पुस्तक वाचते, काय काम सुरू आहे? पुस्तक। बघा, मग आता तुम्हाला पहिला प्रयोग समजला काय? कर्त्याला प्रत्यय नसला की 100% कर्तरी प्रयोग होतो। कर्त्याला प्रत्यय नसला की 100% कर्तरी प्रयोग होतो। तसंच कर्माला जर प्रत्यय नसेल तर कर्मणी होतो, पण कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय नसेल तेव्हा मात्र कर्त्याचाच होतो। कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय नसेल तेव्हा मात्र कर्त्याचा होतो, पण कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो तेव्हा कर्मणी तो पुढे बघू। आता बघा, कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात। एक कोणता प्रयोग सर? सकर्मक कर्तरी प्रयोग। आता हे तर समजलंच आपल्याला की कर्त्याला प्रत्यय नाही रे म्हटलं की कर्तरी प्रयोग झाला, ह्यांचाही कर्तरी प्रयोग होईल, ह्यांचाही कर्तरी प्रयोग होईल। बघू, बरोबर आहे। मग ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कोण आहे सर? कर्म आहे, तो सकर्मक म्हणजे कर्मासहित येणारा कर्तरी प्रयोग। म्हणजे इथं लक्ष द्या, पहा तुम्हाला सांगतो मुद्दा कसा राहील। राम आंबा खातो या वाक्यात कोण आहे? खाण्याची क्रिया आंब्यावर, गाण्याची क्रिया गाण्यावर, करण्याची क्रिया अभ्यासावर, करण्याची क्रिया स्वयंपाकावर, करण्याची क्रिया जेवणावर आणि इथे करण्याची वाचण्याची क्रिया पुस्तकावर। तर कर्म आहे, ह्याच्यात कोण आहे सर? तर ह्याच्यामध्ये कोण आहे सांगा? कर्म आहे, म्हणून हा झाला सकर्मक कर्तरी प्रयोग। कर्त्याला प्रत्यय नाही, डन झाला। कर्त्याला प्रत्यय नाही, डन झाला। कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग डन झाला, कर्त्याचा प्रयोग डन झाला, लक्षात घ्या। पण वाक्यात कर्म आहे म्हणून आता हा झाला सकर्मक कर्तरी। या वाक्यात थोडंसं लक्ष द्या, या वाक्यात कर्म नाही म्हणून तो अकर्मक कर्तरी होईल। कर्तरीच होईल, कर्त्याला प्रत्यय नाही। म्हणजे हे बघा, राम, राधा, विद्यार्थी, आई, बाबा, रमा, म्हणजे हा प्रयोग झाला कोणता? तुमचा कर्तरी झाला। पण वाक्यात खाण्याची क्रिया रामवरच, वाक्यात हे कर्म नाही, गाण्याची क्रिया राधावरच। बघा, म्हणजे राधा प्रामाणिक आहे, कोणतेही कर्म घडत आहे का? श्याम सुरेल गातो, कर्म घडत आहे का? नाही। आई मंदिरात गेली, म्हणजे मी गावाला गेलो, मी शेतात गेलो। तुम्ही म्हणा ना मी गावाला गेलो तरी लोक विचारते काय काम आहे, म्हणजे त्या वाक्यात कर्म नाही आहे। बघा, मी आंबा खातो, आंबा हे कर्म आहे, लक्षात घ्या। बाबा शेतात गेले, वाक्यात कर्म नाही। रमा मोठ्याने बोलते, वाक्यात कर्म नाही। कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग। कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नाही, अकर्मक, कर्माचा अभाव आहे। कर्माचा काय आहे? अभाव आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग। हे वाक्य तुम्हाला सरसकट टीईटीला विचारली जातात, हे लक्षात घ्या। नेक्स्ट बघा, आता कर्मणी प्रयोग। जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो, बघा कर्ता कोणत्या स्वरूपात आला? थोडंसं कर्त्यावर फोकस करा। पहा, रामाने, राधाने, विद्यार्थ्याने, आईने, बाबांनी, रामने, असा कर्त्याला जर प्रत्यय असेल तर याचा प्रयोग केव्हाच होत नाही, कर्त्याचा प्रयोग होत नाही। आणि तेव्हा कर्माला प्रत्यय जर नसेल, बघा कर्माला प्रत्यय नाही, लक्षात ठेवा। वाक्यामध्ये कर्माला काय म्हटलं मी सांगा? प्रत्यय नाही। कर्माला प्रत्यय नाही तेव्हा कर्मणी प्रयोग होतो। बघा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथे सुद्धा की कर्त्याला प्रत्यय आहे, कर्त्याला काय सांगा? प्रत्यय आहे, एक गोष्ट। पण कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही तेव्हा तुमचा कर्मणी प्रयोग होतो। सर कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोगच होतो। हे एवढं सोपं लक्षात ठेवायचं। कर्ता कर्म क्रियापद तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे। बघा, मग इथे रामने आंबा खाल्ला, एकदम सिंपल। रामने आंबा खाल्ला, खाण्याची क्रिया आंब्यावर, राधाने गाणे गायले, गाण्याची क्रिया गाण्यावर, विद्यार्थ्याने अभ्यास केला, क्रिया अभ्यासावर, आईने स्वयंपाक केला, काम कोणतं? स्वयंपाक, बाबांनी जेवण केले, काम कोणतं? जेवण, पुस्तक। इथे बघा कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, झाला कर्मणी प्रयोग। मग हे अशा प्रकारे जेव्हा कर्माला प्रत्यय नसतो तेव्हा त्याचा कर्मणी प्रयोगच होत असतो। 2 गोष्टी शिकलो, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही तर कर्मणी प्रयोग होत असतो, असे लक्षात घ्या। जर दोघांनाही जर प्रत्यय असेल, हे बघा एकदम सिंपल गोष्ट, दोघांनाही प्रत्यय असेल, दोघांना म्हणजे कुणाकुणाला? कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे, तेव्हा होतो भावे प्रयोग। बघा, आता इथे काय म्हणू लक्ष ठेवा। आता बघा एकदम सोपं, कर्ता व कर्म ह्या दोघांनाही, कर्ता व कर्म यांना प्रत्यय असल्यास, बघा कर्ता व कर्म यांना प्रत्यय असल्यास, बघा कर्ता व कर्म यांना प्रत्यय असल्यास भावे प्रयोग होतो। बघा, भावे प्रयोगच होतो। कोणता प्रयोग होतो सर? भावे प्रयोगच होतो, हे लक्षात घ्या, भावे प्रयोगच होतो। बघा, मग इथे एकदा चेक करून घ्या, तुम्हाला काय दिसत आहे? रामाने
आंब्याला, राधाने गाण्याला, रामाने रावणाला, श्यामने बैलाला, दादाने कुत्र्याला, ताईने कुत्र्याला. ठीक आहे. कर्त्याला व कर्माला प्रत्यय असेल तर भावे प्रयोगच होत असतो. असं आपण याचं कन्क्लुजन काय काढू? मग ह्या सगळ्यांचा पूर्ण वाक्यांचा कोणता प्रयोग झाला? भावे प्रयोग. कन्क्लुजन काय काढतो बघा. कन्क्लुजन देतो तुम्हाला आता परीक्षेसाठी, ज्या ट्रिक्स म्हणू आपण. हे बघा, कर्त्याला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय नाही. पहा लक्षात घ्या, कर्त्याला प्रत्यय नाही. लक्ष द्या व्यवस्थित. कर्त्याला प्रत्यय नाही. कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग होतो. दुसरी गोष्ट, कर्माला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नाही. कर्मणी प्रयोग होतो. गोष्ट तिसरी, दोघांना प्रत्यय, दोघांना प्रत्यय म्हणजे कुणाकुणाला? कर्ता कर्माला, तेव्हा भावे प्रयोग होतो. बघा, या बेसिसवर तुम्ही सर्व वाक्य सोडवा, चुकली तर मला म्हणा. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी 10-15 मिनिटात प्रयोगाला काय करू शकता सांगा? टॅली करू शकता. मित्रांनो, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 899 रुपयात महा TETची बॅच, सर्व विषय रेग्युलर लाईव्ह रेकॉर्डेड, प्लस तुम्हाला 30 पेपरची टेस्ट सिरीज मिळेल. फर्स्ट पेपर, सेकंड पेपरमध्ये मॅथ्स सायन्स, सोशल सायन्स, आणि हे सर्व फक्त 899 रुपयात. सर्व विषयांच्या नोट्स, PYQ, PDF, ई-बुक्स हे सगळं तुम्हाला फ्री मिळेल आणि पास होण्याची लेखी हमी मिळेल. ज्या स्ट्रॅटेजीने सांगू तर असं सगळं विषयांची रिव्हिजन होईल. जसं आता तुम्ही प्रयोगाची बघितली, सगळे महत्त्वाचे टॉपिक परीक्षेमध्ये ट्रिक्सनुसार सर्व तुम्हाला सोडवता येईल. सोबतच 1099 रुपयात ही TET प्लस TIT अशी बॅच तुम्हाला मिळेल. आणि ह्या बॅचमधून तुम्हाला सगळे लाईव्ह रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या नोट्स, PDFs, ई-बुक्स, टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा तुम्हाला कालावधी मिळेल. परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचेसच्या माध्यमातून यश मिळवलेलं आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.